सावी, तुझा खेळ खल्लास. आई अगं काय सावी, वाचवा धैर्य. सावी, सावी, धैर्य वाचवा. प्लीज वाचवा कोणीतरी. धैर्य वाचवा प्लीज. धैर्य वाचवा. काहीतरी करा. अरे पाणी घेऊया कोणीतरी. धैर्य. आग लागली. आग कशी काय लागली? वहिनी, वहिनी पाणी घेऊया. ऐका ना. सावी, सावी, प्लीज वाचवा कोणीतरी. कोणीतरी वाचवा प्लीज. धैर्य. सावी, नीता, आग. धैर्य प्लीज वाचवा. प्लीज कोणीतरी वाचवा. धैर्य. सावी घाबरू नकोस. अरे पाणी आणा कुठे लवकर. सोडा ना. धैर्य, धैर्य. अरे भाऊजी, पाणी आणा लवकर. धैर्य. अरे पाणी आणा कुठे लवकर. धैर्य. सावी उठ, उठ लवकर. सावकाश. सरका. सावकाश. सावी. प्रेम असावं तर असं जीवाची सुद्धा पर्वा केली नाही यांनी. याला म्हणतात ट्रू लव्ह. खतरनाक. म्हणूनच सावी म्हणते डोक्यानं वाढा आणि दिलानं खावा. कसा बी असला तर कारभारी ह्योच हवा. साविताई, हे तुमच्या नवरोबांना द्या की. नाही कसं आहे, अख्खा कोल्हापुरात फक्त एकच विषय चाललाय, धैर्य आणि सावीच्या प्रेमाचा. आणि आता तर ते प्रूव्ह झालंय. धैर्य सरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्हासनी वाचवलंय. याला तर खरं प्रेम म्हणतात ना.
हे गुलाब द्या सरसनी तुम्ही. आतापर्यंत नुसतं वाटायचं, खरं आता पटायला लागलं. हे खरंच प्रेम आहे. मग कारभारी, आता तरी न्याल ना घरी? आधीच सांगितलं होतं ना तुला की इथनं चालती हो म्हणून. जर रागाच्या भरात कोणी काही केलं तर माझी जबाबदारी नसेल तरी का थांबलीस इथं? मी पण तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जोवर तुम्ही स्वतःहून मला घरात घेत नाही तोवर मी कुठंच जाणार नाही. धैर्य. सावी नाईक, माझी बायको, या घरची सून म्हणून हक्क पाहिजे ना तुला? परमिशन पाहिजे ना या घरात राहण्यासाठी? दिली. पण एक गोष्ट डोक्यात घालून ठेव, या घरात राहणं सोपं नसणार आहे तुझ्यासाठी. प्रत्येक क्षण अवघड करून ठेवणार आहे मी अवघड करणार आहे तो. या घरात घेतलेला प्रत्येक श्वास घुसमटवेल तुला.
जेवढं तुम्ही ठरवलंय त्याच्या 100 पटीनं मला त्रास द्या. सावी कुणाला घाबरत नाही. मी इथं ज्यासाठी आलीये तो भाऊंचा मान, त्यांच्या जमिनी जोपर्यंत मी त्यांना परत मिळवून देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. आता तर मी सुद्धा सोडणार नाही तुला. अख्ख्या कोल्हापूरला मला फुलं द्यायला भाग पाडलंस ना. आता कोल्हापूर कमी पडल एवढे काटे तुझ्या आयुष्यात येणार आहेत. इथनं पुढं तुझ्या वाटेत प्रत्येक पावलावर काटे असतील आणि ते मी पसरवेन. लावा ताकद, बघूयात काटे जिंकतायत का गुलाब. स्वतःच्या आयुष्याची माती करून घ्यायची लय हौस आहे ना तुला. ठीक आहे, दिली तुला परमिशन या घरात राहायची. तुला जर असं वाटत असेल की आता तू या घरात राहशील म्हणजे तुला जे हवं ते सगळं मिळेल किंवा तू मिळवशील, तर मूर्ख आहेस तू. आता डोळे, डोकं, कान, मेंदू सगळं उघडं ठेवून ऐक. तुझा गैरसमज आहे की तू माझं खरं रूप बघितलंयस. माझं खरं रूप मी कधी तुला दाखवलंच नाही. पण आता इथनं पुढं तुला माझ्या त्याच रूपाला सामोरं जावं लागणार आहे. रेडी राहा. माझं असं रूप जे तुझ्या विचारांपेक्षा 1000 पटीनं भयंकर आहे. हे घर आता नरक असणार आहे तुझ्यासाठी. ना या घरात राहून तुला तुझ्या आजोबांच्या जमिनी परत मिळणार आहेत, ना माझी बायको आणि मुजुमदारांची सून म्हणून मान. आधीच अख्ख्या कोल्हापुरात आपल्या नात्याचा तमाशा मांडलायस ना, मग कर. तुला अजून काय करायचंय ना ते सुद्धा कर. पण काय करशील तू? पोलिसात जाऊन केस करशील माझ्यावर? मी तुला फसवलंय असं सांगशील त्यांना? तू जाशील ग पोलिसांकडे, करशील केस, पण मी ती केस उभी तर राहू द्यायला पाहिजे ना. धैर्य मुजुमदार आहे मी. लोक घाबरतात मला आणि तू मलाच नाडायची चूक केलीयस. सावी नाईक, अजूनही वेळ आहे तुझ्याकडं. ऐक माझं, त्या डिवोर्स पेपर्सवर सह्या कर आणि वाचव स्वतःला. लायकीत राहशील तर निदान जगशील तरी. धैर्य मुजुमदार,
असशील तू लय भारी. मी पण भाऊरावांची नाते विसरू नको. जसं लढणं तुमच्या रक्तात आहे तसं हार न मानणं माझ्या रक्तात आहे. माहितीये मला, भाऊंच्या जमिनी जर परत मिळवायच्या असतील ना तर कायद्याच्या मार्गाने जाऊन काही उपयोग होणार नाहीये, माहितीये मला. आणि म्हणून मी इथं उभी आहे. इथं उभी राहून तुमच्या डोळ्यात डोळे घालून लढत नाही, तुम्हाला स्वतःहून त्या जमिनी परत द्यायला लावल्या ना तर बघाच. आणि आमचं लढणं म्हणजे तुमच्यासारखं आगीचं खेळ खेळण्यासारखं नाहीये. आम्हाला लढण्यासाठी आमच्या डोळ्यातली आग आणि प्रेमाची ऊबच खूप झाली. सत्याच्या आणि संस्काराच्या मार्गातून लढण्याची शिकवण आहे आम्हाला. आणि त्याच शस्त्रांचा वापर करून तुम्हाला हरवणार आहे मी. तुम्हाला हे घर माझ्यासाठी नरक करायचंय ना, बनवा. खरं या नरकात पण प्रेमाचं फूल नाही फुलवलं ना तर बघाच. तुम्हाला काय वाटेल ते करा, शेवटी जिंकणार ही सावीच. ह्या डबड्याच्या जीवावरच उड्या मारतेस ना. यातच तुझे ते फालतू व्हिडिओ बनवून लोकांचा सपोर्ट मिळवतेस ना. तुला काय वाटलं ग, हे असे 3-4 व्हिडिओज बनवले लोकांच्या मनात स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करशील, मग ते सगळे माझ्यावर प्रेशर टाकतील आणि मी घाबरेल असं वाटलं. हा धैर्य मुजुमदार कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुला व्हिडिओज करायचेत ना, कर कर व्हिडिओज. आता कसा मिळवणार सपोर्ट, आता कसे बनवणार व्हिडिओ. हा, हे असं फोडाफोडी करून मला भीती घालायचा प्रयत्न करू नका. मी घाबरणाऱ्यातली नाहीये. तुझा शहाणपणा असा कमी नाही होणार. धैर्य, धैर्य. ह्या घरात, या खोलीत राहायचं होतं ना तुला. राहा मग, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथनं बाहेर जायचं नाही. इथनं बाहेर पाऊल जरी टाकलंस, साधा विचार जरी केलास ना तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. परमिशन पाहिजे होती ना तुला या घरात राहायची. या घरात राहायचंय ना तर मी सांगितल्याशिवाय अन्नाचा एक घासही खायचा नाही ना, पाण्याचा एक थेंब प्यायचास. मी जर नाही म्हणलो तर श्वासही घ्यायचा नाहीस. मी पण बघतो आता कशी राहतेस तू या घरात.
धैर्य, दार उघडा. तुम्ही मला असं रूम मध्ये नाही लॉक करू शकत. धैर्य. सावी, तू स्वतःला समजत असशील ग्रेट, पण तुझा हा ग्रेट असल्याचा माज उतरायला ना मला फक्त आजची रात्रच बस आहे. उद्या तुझी तूच पळून जाशील इथून. धैर्य, दार उघडा. धैर्य, दार उघडा. धैर्य. ताई, हे म्हणजे असं झालंय, बैल मेला आणि निवारा केला. एवढा दंगा करून काय मिळणार आहे हातात? मुळात ना धैर्यानं त्या सावीला या घरात आणि त्याच्या आयुष्यात थाराच दिला नाही पाहिजे. पण त्यांनी काय केलंय, तिला घरात घेऊन आला आणि तिच्यावरच दादागिरी करतोय. नाही, त्याला ना दाखवायचंय का बघा मी किती दंगा घालू शकतोय. नाही रे, त्याला स्वतःला तरी माहितीये का त्या पोरीनं त्याला तोंडावर पाडलंय ना हरवलंय, म्हणून तो दंगा करतोय. काय म्हणलास? धैर्य मुजुमदार तोंडावर पडला. जेवायला वाढा हे सुद्धा सांगायचं का आता? जेवणाची वेळ झाली तर जेवायला वाढायचं एवढं कळत नाही? भूक लागली मला, वाढा लवकर. आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्या पोरीला तू काय म्हणून घरात घेऊन आलायस? हे तू मला विचारतेस आई? तुझ्यामुळं घरात घ्यायला लागलं मला तिला. तू तो तंबू जाळायचा उद्योग केला नसताना तर बाहेर तो तमाशा झाला नसता. हे सगळं फक्त तुझ्यामुळं झालंय. आवाज खाली, धैर्य. कोणाशी बोलतोय ना याचं भान असू दे. त्या पोरीने माझं डोकं फिरवलं होतं म्हणून माझ्या हातून झालंय. असं कसं झालं? डोकं फिरवलं म्हणून काय जीव घेशील एखाद्याचा? तुम्ही सगळे ना असलाच काहीतरी फालतूपणा करता म्हणून डेअरिंग वाढत चालली आहे त्या पोरीची. पण आता बस, आता तुम्ही कुणीच काहीच करायचं नाही. त्या पोरीपासनं पाठ कशी सोडवायची ते माझं मी बघेन. त्यामुळं त्यात लक्ष घालायचा तुमचा कोणाचाच काही संबंध नाहीये. आणि अजून एक गोष्ट, मी तिला माझ्या खोलीत कोंडून ठेवली. कुणी तिकडे जायची हिम्मत सुद्धा करू नका.
वाडा आता. नाही धैर्य, कुणीही जाणार नाही तिकडे. पण धैर्य, तुम्ही आता कुठे राहणार? तुम्ही एक काम करा, तुम्ही ना माझ्या खोलीत राहा. माझी काळजी घ्यायची गरज नाहीये ना, कुणी मला मदत करायची गरज आहे. जे करायचंय ना ते एकट्यानं करायला समर्थ आहे मी. तुम्हाला लग्न करायचंय ना माझ्याशी? मग एक गोष्ट स्वतःच्या डोक्यात फिट करून ठेवा, मी मागितल्याशिवाय आणि सांगितल्याशिवाय उगाच माझ्या मागं पुढं करत बसायचं नाही. आणि कुणीच माझ्या डोक्यात जाईल असं काही वागू नका. तुम्हाला जर माझ्या आयुष्यात राहायचं असेल तर तुम्ही सुद्धा माझ्या डोक्यात जाईल असं काही करू नका. आता वाढणार आहात की जाऊ उठून? काकी काकी काय झालं? असं एवढं अर्जंटमध्ये बोलवलं तुम्ही आम्हाला दोघांना? अगं सावीचा फोन लागणं झालाय, बंद लागतोय. काय झालं असेल? ए रिने, एक काम कर, तू कॉल करून बघ. हा मी लावते, थांब. नाही, अजून सुद्धा स्विच ऑफच लागतोय. तिकडे काही गडबड झाली नसेल ना? आपण जाऊन बघून घेऊया का तिकडे? म्हणजे सावीला जर काय झालं काकी असेल तर- काकी तुम्ही शांत, आधी बसा बरं इथं. बसा तुम्ही, बसा. हे बघा, सावीला काही सुद्धा होत नसते. अहो, काल ती एवढी आजारी होती, धैर्याने त्याची व्यवस्थित काळजी घेतल्या बघा. काय पराग? होय, आणि आतापर्यंत तिला घरात सुद्धा घेऊन गेला असेल. होय, पण मग फोन का बंद लागतोय तिचा? हा, काकी काकी, अहो चार्जिंग संपलं असेल फोनचं. हा, आम्ही दोघं जाऊन बघून येतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा चालतंय. इकडे त्याचं टेन्शन घेऊन डोकं धरून बसायचं यांनी, आणि तिकडे तिला त्याचा काहीच फरक पडत नाही. याला भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात बसण्यापेक्षा इथं स्वतःच्या घरात की नाही मानानं परत आली असती. पण नाही, स्वतःच्या घराचं भलं तरी झालं असतं ना. पण स्वतःच्या घराचं भलं करेल ती सावी कसली? स्वतःच्या स्वार्थापुढे कधी काय दिसले तिला? केतन, बस झालं. तोंड बंद करशील? कुणाच्या भल्याचं बोलायला लागलायस? या घराच्या का तुझ्या बायकोच्या? आणि तिच्याबद्दल तर तू बोलूच नकोस. स्वार्थी तू झालायस. तुला स्वतः पुढं, स्वतःच्या बायको पुढं, स्वतःच्या संसारापुढं काय पण दिसेना झालंय. माझी लेक या घरासाठी तिकडे एवढं समज सोसायला लागले, तिला मदत करायची राहिला बाजूला. तुला साधा आधार द्यायला जमना. अरे तुला तुझ्या आईला पण आधार द्यायला जमना. पण त्या जागी ही दोन लेकरं आलेत माझ्यासाठी. लाज वाटली पाहिजे तुला. तरीच म्हणलं
तरीच म्हणलं स्वतःच्या पोराला बोलायचा एक तरी चान्स कसा सोडशील तू? नाही, स्वतःचं पोरग किती नालायक आहे हे गावासमोर बोलून दाखवायचंच असतंय तुला. तुला पुढं बोलायला लागलोय मीच मूर्ख काय वाद घालत बसतोय. सीना पराग, मला काय करू तेच सुचना झालंय. इथं भाऊंची तब्येत दिवसेंदिवस बिघडायला लागली. सावीचं काय चाललंय ते कळना झालंय. आणि केतन डोकं फिरल्यागत वागायला लागलाय. काय करू मी? काय सुचना मला. काकी काकी तुम्ही एकदम शांत व्हा. हे बघा, तुम्ही सावीचं अजिबात म्हणजे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि इथं काही जरी झालं ना तरी तुम्ही धीर सोडायचा नाही. हा होय होय काकी, आम्ही काय करतो, आम्ही जातो तिकडं आणि सावीला सरळ तुम्हालाच कॉल करायला सांगतो ना. हा आता तर टेन्शन घेऊ नका. हा येतो आम्ही. चल रिने. धैर्य, असं कसं वागू शकता तुम्ही? नाही सावी, त्यांनी किती पण वाईट वागू दे, फोन काढून घेऊ दे नाहीतर फोडून टाकू दे, खरं तू हार नाही मानायचीस. नाही मानायचीस. काही झालं तरी मला इथनं बाहेर पडायला पाहिजे. नमस्तस्यै नमो नमः.